नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकातील भारताच्या मध उद्योगाच्या परिवर्तनकारी प्रवासावर भर दिलाय. रविवारी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या नवीनतम आवृत्तीत मोदींनी देशात मध उत्पादनात उल्लेखनीय 60% वाढ झाल्याचं नमूद केलंय. त्यांनी जागतिक मधमाशी दिन आणि मध अभियानाबद्दलही भाष्य केलंय. तसेच छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्याचे उदाहरण देऊन मधमाशी पालनातील यशोगाथा सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील भुज आणि दाहोद येथे 77,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. भुजमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केलंय की हे उपक्रम भारताला एक आघाडीची नील अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतील. राज्यभरात कोसळणाऱ्या पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झाले. त्यामुळेच अजित पवार यांनी निंबोडी, शेतफळगडे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या अतिवृष्टीग्रस्त ठिकाणांची पाहणी केली आहे. एकूणच आढावा घेतल्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेल अशी हमी त्यांनी दिली आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या अस्थायी परिसराचे उद्घाटन करण्यात आले असून नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वाती निवासचीही पायाभरणी त्यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत चालू 2025-26 आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी 6,87,86,000 रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेतून ड्रॅगन फ्रूटसह स्ट्रॉबेरी, हरितगृह, मसाला पीक, मधुमक्षिका पालन, फुलांची बाग तसेच शेततळे, सामूहिक शेततळे, अस्तरीकरण, औषधी आणि सुगंधी वनस्पती, प्लास्टिक मल्चिंग आदींचा समावेश आहे. राज्यभरात मे महिन्यात झालेल्या वळीव पूर्वमोसमी पावसामुळे सुमारे 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले. नुकसानीचा सर्वात मोठा फटका अमरावती, जळगाव, नाशिक, जालना, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांना बसलाय. उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा आणि भाजीपाला पिके मातीमोल झाली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पदोन्नतीनं अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली झाली असून त्यांच्या जागेवर पुणे येथून जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि भूमी अभिलेखाचे अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची बदली झाली असून त्यांनी आपला पदभार स्वीकारलाय. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हिंदी, इंग्रजीसह मराठीचा वापर करणे बंधनकारक असल्याचा आदेश राज्य सरकारनं काढलाय. या संबंधित सरकारनं परिपत्रक जारी केलंय. शासनाच्या या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील सर्व कार्यालयात मराठीचा वापर करण्यात यावा. त्या संबंधित कार्यालयांनी दर्शनीय ठिकाणी सूचना फलकावर तसेच स्वयंघोषणापत्र लावणे बंधनकारक करण्यात आले. रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारनं एक नवीन नियम लागू केला. या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना 30 जून 2025 पर्यंत त्यांच्या रेशन कार्डची KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जर हे काम वेळेवर झालं नाही तर रेशन कार्डवरून नाव काढून टाकलं जाऊ शकतं आणि मोफत किंवा स्वस्त रेशन उपलब्ध होणं बंद होऊ शकतं. काल पंजाब किंग्सचा सामना जयपूरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध झाला. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे आणि संघाला विजय मिळवून दिलाय. मुंबईच्या संघानं पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 184 धावा केल्या. तर पंजाब किंग्सच्या संघानं मुंबई इंडियन्सला जयपूरच्या मैदानावर 8 विकेट्सनं पराभूत केलंय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.